नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी करंट अफेअर्स या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 15 जानेवारी 2022चे जे काही महत्त्वाचे करंट अफेअर्सचे प्रश्न असतील ते सर्व प्रश्न या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करून घ्या आणि शेजारी असणारे बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपल्या चॅनलवरती येणारे नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला वेळच्या वेळी मिळत राहतील। चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। आजचा आपला पहिला प्रश्न आहे, प्रसिद्ध मांडू महोत्सव कोणत्या राज्यात साजरा करण्यात येतो? प्रश्न आहे, प्रसिद्ध मांडू महोत्सव कोणत्या राज्यात साजरा करण्यात येतो? यासाठी पर्याय आहेत। पहिला पर्याय महाराष्ट्र, दुसरा पर्याय मणिपूर, तिसरा पर्याय गोवा आणि चौथा पर्याय आहे मध्य प्रदेश। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चौथा, मध्य प्रदेश या राज्यामध्ये प्रसिद्ध मांडू महोत्सव साजरा करण्यात येतो। 15 जानेवारीला कोणता दिवस साजरा करण्यात येतो? प्रश्न काय आहे, 15 जानेवारीला कोणता दिवस साजरा करण्यात येतो? या प्रश्नासाठी पर्याय आहेत। पहिला पर्याय राष्ट्रीय पत्रकार दिन, दुसरा पर्याय प्रवासी भारतीय दिवस, तिसरा पर्याय राष्ट्रीय युवक दिन आणि चौथा पर्याय आहे राष्ट्रीय सेना दिवस। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चौथा, राष्ट्रीय सेना दिवस हा 15 जानेवारीला साजरा करण्यात येतो। आता राष्ट्रीय सेना दिवस का साजरा करण्यात येतो याबद्दल थोडी माहिती घेऊया। फील्ड मार्शल के.एम. करियप्पा यांनी 1949 मध्ये शेवटचे ब्रिटिश कमांडर सर फ्रान्सिस बुचर यांच्याकडून भारतीय लष्कराचे पहिले कमांडर इन चीफ म्हणून कार्यभार स्वीकारल्याच्या स्मरणार्थ दरवर्षी 15 जानेवारी रोजी आर्मी डे साजरा केला जातो। यावर्षी 74वा सेना दिवस साजरा करण्यात आला आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। पुढचा प्रश्न घेऊया। इंडिया व्हर्सेस चायना या पुस्तकाचे लेखक किंवा लेखिका कोण आहेत? प्रश्न काय आहे, इंडिया व्हर्सेस चायना या पुस्तकाचे लेखक किंवा लेखिका कोण आहेत? या प्रश्नासाठी पर्याय आहेत। पहिला पर्याय इंदिरा नुई, दुसरा पर्याय अलका मित्तल, तिसरा पर्याय लिसा कसेनार आणि चौथा पर्याय कांती बाजपाई। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, कांती बाजपाई या इंडिया व्हर्सेस चायना या पुस्तकाच्या लेखिका आहेत। इंडिया व्हर्सेस चायना व्हाय दे आर नॉट फ्रेंड्स हे पुस्तक कांती बाजपाई यांनी लिहिलेलं आहे। पुढचा प्रश्न घेऊया। लँडस्केप्स ऑफ लॉस द स्टोरी ऑन ॲन इंडियन ड्रॉट या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? प्रश्न काय आहे, लँडस्केप्स ऑफ लॉस द स्टोरी ऑन ॲन इंडियन ड्रॉट या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? यासाठी पर्याय आहेत। पहिला पर्याय कांती बाजपाई, दुसरा पर्याय इंदिरा नुई, तिसरा पर्याय कविता अय्यर, चौथा पर्याय चिराग ठक्कर। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तिसरा, कविता अय्यर यांचं हे लँडस्केप्स ऑफ लॉस द स्टोरी ऑफ ॲन इंडियन ड्रॉट हे पुस्तक आहे। पुढचा प्रश्न घेऊया। भारतातील पहिले वेटलिफ्टिंग उच्च कार्यक्षमता संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? प्रश्न काय आहे, भारतातील पहिले वेटलिफ्टिंग उच्च कार्यक्षमता संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? यासाठी पर्याय आहेत। पहिला पर्याय एस सोमनाथ, दुसरा पर्याय वीरेंदर सिंग, तिसरा पर्याय अविनाश पांडू आणि चौथा पर्याय वरीलपैकी एकही नाही। तर प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तिसरा, अविनाश पांडू हे भारतातील पहिले वेटलिफ्टिंग उच्च कार्यक्षमता संचालक म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत। अविनाश पांडू यांच्याबद्दल आपण अधिक माहिती जाणून घेऊया। हे फोटोमध्ये जे आहेत ते आहेत अविनाश पांडू। अविनाश पांडू यांच्याबद्दल काही महत्त्वाची माहिती आपण जाणून घेऊया। क्रीडा मंत्रालयाने 2024 पॅरिस ऑलिम्पिकपर्यंत वेटलिफ्टिंगसाठी मॉरिशियन अविनाश पांडू यांची प्रथम उच्च कार्यक्षमता संचालक म्हणून नियुक्तीला मान्यता दिली आहे। पुढचा मुद्दा आहे, अविनाश पांडू दक्षिण आफ्रिका आणि इंडोनेशियामध्ये 2 दशकाहून अधिक प्रशिक्षणाचा अनुभव घेऊन भारतात येणार आहेत। आणि तिसरा मुद्दा आहे, 2016च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये 2 इंडोनेशियन लिफ्टर्सना पदक जिंकण्यात मदत करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता। हे सर्व मुद्दे अविनाश पांडू यांच्याबद्दल महत्त्वाचे आहेत, ते आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे। आता आपण पुढचा प्रश्न घेऊया। नुकताच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार कोणाला मिळाला आहे?
प्रश्न काय आहे? नुकताच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार कोणाला मिळाला आहे? या प्रश्नासाठी पर्याय आहेत. पहिला पर्याय हर्षाली मल्होत्रा, दुसरा पर्याय मिताली राज, तिसरा पर्याय आशा भोसले आणि चौथा पर्याय लीना नायर. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पहिला पर्याय हर्षाली मल्होत्रा. हिला नुकताच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे आणि हा पुरस्कार तिला महाराष्ट्राच्या राज्यपालांच्या हस्ते प्रदान करण्यात आलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त 1992 मध्ये गठीत समितीद्वारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार देण्याचा निर्णय घेण्यात आला आणि 1993ला पहिला पुरस्कार नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सोशल वर्क अँड सोशल सायन्स या संस्थेला मिळाला. हे मुद्दे आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. पुढचा प्रश्न, भारतातील पहिले हेली हब कोणत्या ठिकाणी स्थापन होणार आहे? प्रश्न आहे, भारतातील पहिले हेली हब कोणत्या ठिकाणी स्थापन होणार आहे? प्रश्नासाठी पर्याय आहेत. पहिला पर्याय लखनौ, दुसरा पर्याय हैदराबाद, तिसरा पर्याय कोचीन आणि चौथा पर्याय आहे गुरुग्राम. तर प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 गुरुग्राम. हरियाणामधील गुरुग्राम या ठिकाणी भारतातील पहिले हेली हब स्थापन होणार आहे. पुढचा प्रश्न घेऊया. इंडोमिटेबल अ वर्किंग वुमन्स नोट्स ऑन लाईफ, वर्क अँड लीडरशिप हे पुस्तक कोणी लिहिले आहे? प्रश्न आहे, इंडोमिटेबल अ वर्किंग वुमन्स नोट्स ऑन लाईफ, वर्क अँड लीडरशिप हे पुस्तक कोणी लिहिले आहे? प्रश्नासाठी पर्याय आहेत. पहिला पर्याय इंदिरा नुई, दुसरा पर्याय कविता अय्यर, तिसरा पर्याय चिराग ठक्कर आणि चौथा पर्याय अरुंधती भट्टाचार्य. तर प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अरुंधती भट्टाचार्य यांनी इंडोमिटेबल अ वर्किंग वुमन्स नोट्स ऑन लाईफ, वर्क अँड लीडरशिप हे पुस्तक लिहिलेलं आहे. पुढचा प्रश्न घेऊया. जगातील सर्वात मोठे सुपरसोनिक लढाऊ विमान व्हाईट स्वान TU-160M हे कोणत्या देशाचे आहे, ज्याचे नुकतेच पहिले यशस्वी उड्डाण भरले आहे किंवा ज्याने नुकतेच पहिले यशस्वी उड्डाण केलं आहे? यासाठी पर्याय आहेत. पहिला पर्याय चीन, दुसरा पर्याय अमेरिका, तिसरा पर्याय भारत आणि चौथा पर्याय रशिया. तर प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 रशिया या देशाचं हे विमान आहे, जे की जगातील सर्वात मोठं सुपरसोनिक लढाऊ विमान असून त्याचं नाव व्हाईट स्वान TU-160M हे आहे. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न घेऊया. भारताकडून ब्रह्मोस क्षेपणास्त्र खरेदी करणारा पहिला देश कोणता? प्रश्न काय आहे? भारताकडून ब्रह्मोस क्षेपणास्त्र खरेदी करणारा पहिला देश कोणता? प्रश्नासाठी पर्याय आहेत. पहिला पर्याय अमेरिका, दुसरा पर्याय कझाकस्तान, तिसरा पर्याय मालदीव आणि चौथा पर्याय फिलिपिन्स. तर प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 फिलिपिन्स. हा देश भारताकडून ब्रह्मोस क्षेपणास्त्र खरेदी करणारा पहिला देश ठरलेला आहे. याचबरोबर आपले आजचे प्रश्न संपलेले आहेत. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, नवीन असल्यास सबस्क्राईब करून बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपल्या चॅनलवरती येणारे नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला वेळच्या वेळी मिळत राहतील. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.